दुर्गम ठिकाणी दुर्मिळ पाहायला भेटतात काही गोष्टी। मी कायम सांगत असते, ज्यांच्या डोक्यावरती फेटा आहे खरोखर त्यांना माझा साष्टांग दंडवत आहे। आपली वारकरी संप्रदायाची परंपरा, आपली संस्कृती जपण्याचं काम करतात। फेटेवाले म्हणजे बोटावर मोजून पाहायला भेटतात। मी तर म्हणेल अजून 2-4 वर्षांनी 4-5 वर्षांनी फेटेवाले होणार नाही। ज्यांच्या डोक्यामध्ये फेटा आहे त्यांना साष्टांग दंडवत, ज्यांच्या डोक्यात टोपी आहे त्यांना फक्त दंडवत, पण ज्यांच्या डोक्यात काहीच नाही त्यांना रामकृष्ण। तुम्ही पहा कधी कधी जुनी परंपरा संस्कृती जपण्याचं काम करता येतं। जुनी माणसं असल्याशिवाय या धार्मिक कार्याला शोभा येत नाही। तरुण मंडळी किती असू द्या, तरुण मंडळी आलीच पाहिजे वारकरी संप्रदायामध्ये। कथा कीर्तनाच्या मध्ये त्यांनी सहभागी झालंच पाहिजे। पण या ठिकाणी वयोवृद्ध मंडळींनी जे आपल्या संस्कार लावलेले आहे, जी त्यांनी परंपरा घालून दिलेली आहे, ती जपण्याकरिता अजूनही लग्न असेल, लग्न सोहळा असेल तर लग्नामध्ये संस्कृतीनुसार परंपरेनुसार लग्न सोहळा कसा पार पाडावा, प्रत्येक गोष्ट किती विधिवत पूजा पार पाडावी, सगळ्या गोष्टी जुन्या महिलाला माहिती असतात। त्या आजीबाईंना विचारलं आता काय केलं पाहिजे, मग काय केलं पाहिजे, मग आता काय केलं पाहिजे, जुन्या परंपरेनुसार आजीबाई सर्व गोष्टी सांगतात। काही कालांतराच्या नंतर या गोष्टी राहणार नाही। तुम्ही पहा पहिल्या काळामध्ये लग्न लावायला, लग्न जुळायला लग्न कमीत कमी 8-15 दिवस लग्न चालायचं। जास्त अन्न नव्हतं, जास्त खायला बी चांगलं भेटत नव्हतं, बेसन भाकरी भेटायच्या, पण 8 दिवस अगोदर लोक बैलगाड्या घेऊन पाहुण्याच्या घरी यायचे। गावातली सगळी लोक स्वतःचा कडवा असेल, जनावरांचा चारा असेल त्यांना मदत करायची। आता पहा लग्न जोडायला वेळ लागत नाही, लग्न तोडायला सुद्धा वेळ लागत। एकाच दिवसात सगळ्या गोष्टी हळदी सहित सगळ्या गोष्टी सहित एकाच दिवशी पार पाडतात। एकाच दिवसात लग्न, ते दारात नाही माय बापाचे, ते लग्न मंगल कार्यालय, पैसे द्या, आई वडिलांना पाहुण्यासारखे जातात आणि पाहुण्यासारखे लग्न लावलं। पण खरोखर वयोवृद्ध मंडळी कधीसाठी सगळी उपस्थित राहतात। बऱ्याच नाट्यवाल्या आजीबाई आहेत, डोक्यावरती पदर आहे त्यांच्या, तुमचंही करावं तेवढं कमी। आताच्या पोरींना किती सांगितलं लग्न झालं पदर या, लग्न झालं पदर या, पदर राहत आणि डोक्यावर करणार। जुन्या महिला होत्या साडी त्यांच्याकडे, पण तरी सुद्धा किती मोठे पाहुणे उद्या, किती काम असू द्या, पहिल्यासारखे तर काम आता नाही, पण तरी सुद्धा त्या आजीबाईच्या डोक्यावरचा पदर मात्र खाली कधीच खाली पडतात। तिने काही पेन लावले, अजूनही बऱ्याच रुपये रुबाबदार दिसते म्हातारी पहिल्या काळात। आता कुंकू नाही राहिला, मंगळसूत्र नाही राहिला, नाटी नाही राहिला, डोक्यावरचा पदर नाही राहिला, माणुसकी नाही राहिली, आपुलकी नाही राहिली, प्रेम नाही राहिलं, जिव्हाळा नाही राहिला नात्याबद्दलचा। म्हणून तर भांडण होता, लग्न झालं की 3-3 महिन्यामध्ये वेगळे निघायला माझ्या पुढे। पण रामकथा शिकवते परिवार एकत्रित कसा राहायला पाहिजे, भाऊ भावाचं प्रेम किती असावं, जावा जावाचं प्रेम किती असावं, बाप लेकाचं, माय लेकाचं प्रेम किती असावं, या सर्व गोष्टी रामकथा शिकवते। म्हणून प्रभू श्री रामाची चरित्र रघुनाथस्य शतकोटी प्रविष्ट एक अक्षरं एक पत्नी एक वचनी एक वाणी मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार। या प्रभू श्री रामाची चरित्र गाथा अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणानं 7 दिवसाच्या कालावधीत आपल्याला श्रवण करायचं आहे। मी तर कायम सांगत असते, या धर्ममंडपामध्ये बसलेल्या व्यक्ती प्रत्येक भाग्यवान। आपण भाग्यवंताची व्याख्या करतो, कशी असते भाग्यवंताची व्याख्या, लक्षपूर्वक ऐका म्हणजे कळतं। भाग्यवंताची व्याख्या करताना गावाला आपल्या देवलगाव औचारमध्ये एखादा माणूस खूप पैशाने श्रीमंत असेल तर लोक म्हणतात काय भाग्यवान माणूस, आणि त्या श्रीमंताच्या घरात एखादी गरीबाची मुलगी सून म्हणून जर गेली, लोक म्हणतात काय बाईचं नशीब खुललं, काय भाग्यवान पोरगी। एखादी बाई रूपवान असेल, देखणी असेल तर महिला म्हणतात काय भाग्यवान बाई आहे, काय सौंदर्य प्राप्त झालं। एखाद्याकडे गाडी असेल तर लोक म्हणतात काय भाग्यवान एवढे मोठे गाडी फिरतो। एखाद्याकडे बल बुद्धी पद प्रतिष्ठा असेल तर लोक म्हणतात काय भाग्यवान माणूस आहे, या सर्व गोष्टी त्याला प्राप्त आहेत। खरं सांगू तुम्हाला ही भाग्यवंताची व्याख्या आहे।
सौंदर्य, रूप, बल, बुद्धी, पद, प्रतिष्ठा ही जर भाग्यवंतांची व्याख्या असती तर राजा रावणाकडे कुठल्या गोष्टीची कमतरता होती? बोला ना, पदाची कमतरता होती ना, रूपाची ना, सौंदर्य ना, बल, बुद्धी, पद, प्रतिष्ठा कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती. बरं एवढंच नाही, भगवान महादेवाचा निस्सीम भक्त होता, ज्याने एका वेळेला संकल्प केला भगवान भोलेनाथांच्या शिवलिंगावरती 10,000 कमळ वाहणार, 10,000 कमळ वाहण्याचा संकल्प केला. 9,999 कमळ वाहले, एकच कमळ कमी पडलं. किती? एकच कमळ कमी पडलं. राजा रावणाला सुद्धा कळत होतं की देवपूजा करता करता जागेवरचं उठू नये. राजा रावणाला, राक्षसाला सुद्धा कळत होतं देवपूजा करता करता उठू नये. एकच कमळ कमी पडलं तर राजा रावणानं शीश कमळ काढलं आणि शिवलिंगावरती वाहलं. एकाच्या बदल्यात रावणाला 10. पण तुम्ही धन म्हणाल, 7 कोटी गणेश सोन्याचे ज्याच्याकडे आहे, ज्याचं सैन्य स्वतःच्या घरात एवढं मोठं आहे, बल, बुद्धी, पद, प्रतिष्ठा सर्व गोष्टी राजा रावणाकडे आहे, पण तरी सुद्धा मला सांगा ना तुम्ही, अजून तुम्ही तुमच्या नातवाचं नाव रावण ठेवता? रावण ताईच्या इच्छेला जायचं, अजूनही आपण आपल्या नातवाचं नाव रावण ठेवतो का? ठेवत. राजा रावणाकडे बल, बुद्धी, सौंदर्य, पद, प्रतिष्ठा सगळ्या गोष्टी प्राप्त आहेत, धनही आहे, पण तरी सुद्धा राजा रावणापेक्षा भाग्यवान आपण का? सगळ्या गोष्टी राजा रावणाकडे आहेत, सत्संग नाही, आपल्याकडे धन नाही, आपल्याकडे पद नाही, आपल्याकडे सौंदर्य नाही, आपल्याकडे प्रॉपर्टी नाही, आपल्याकडे गाड्या नाही, आपल्याकडे तेवढं सोनं नाहीये, पण तरी सुद्धा रावणापेक्षा भाग्यवान आपण आहोत का? तर आपल्याला सत्संग घडतो आणि सत्संग फार महत्त्वाचा आहे. 7 दिवसाच्या कालावधीमध्ये श्रीराम कथा श्रवण करत असताना कोणाच्या जीवनात कसा बदलाव घडून सांगता येत नाही, कोणाच्या जीवनात कसं परिवर्तन होईल सांगता येत नाही. बस राम कथा श्रवण करत असताना 7 दिवसाच्या कालावधीत एक जरी घर वेगळं निघालं अथवा वेगळं निघणार असणार, एक जरी घर करून राहिलं आणि भावाभावांच्या मधलं एका जरी घरात भांडण मिटलं ना तरी आपली कथा सफल झाली. पण त्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. भाग्यवंताची व्याख्या सांगितली काय? भाग्यवंता घरी भजन पूजन कीर्तन. भाग्यवान माणसाच्या घरी कीर्तन कथा होत असतात, भाग्यवान माणसाच्या घरी अन्नदान घडत असतं, भाग्यवान माणसाच्या घरी साधू संत महात्मा महाराज मंडळी येत असतात. पैशाने श्रीमंत असलेली लोक अनेक आहेत, पण कधीच त्यांच्या दारामध्ये एकही अन्नदानाची पंगत उठत नाही, एखाद्या महाराजाला ते कधीच भोजन देत नाही. त्याला भाग्यवान म्हणता येत नाही. भाग्यवंताची व्याख्या आहे, ज्याला सत्संग घडतो तो सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात भाग्यवान. काल आपण कथा श्रवण केली पहा, सर्वात शेवटी आपण कथा ऐकली. सर्वात शेवटी कुठली कथा ऐकली आपण? देवलगावची. तुम्ही पहा, एखादा मुलगा शाळेत जातो अथवा ट्युशनला जातो, त्याला गृहपाठ दिला जातो, दुसऱ्या दिवशी विचारतात काल काय शिकवलं, तसं समजा काल काय शिकवलं. सगळ्यात शेवटी कुठली कथा ऐकली आपण काल? काय 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 ऐकलं आपल्या सगळ्यात शेवटी? इस्तर बांधणी सगळ्यात उद्यापासून विचारायचं आहे. सुरुवातीला काय ऐकलं, शेवटी काय ऐकलं, का काहीच लक्षात नाही, डोक्यावरून गेलं कसं कसं. कीर्तनाला होते आवड कोणता? आजीसाठी टाळी वाजवायची. आजीने आम्हाला लक्षात ठेवलं. बरेच जण आल्यानंतर मला ज्यांच्याकडे आमची राहण्याची व्यवस्था असते, पुढे गुडघ्याचं ऑपरेशन राहिले बाबांचं, पण म्हणे ताई जर आता ऑपरेशन केलं तर परत तुमची सेवा नाही काढायची आम्हाला. गुडघ्याला बेल्ट लावून आले, थोडा त्रास सहन करतो 7 दिवस. ज्या दिवशी कथा संपल त्या दिवशी ऑपरेशन करून येतो. खूप गोड आणि चांगला परिवार आहे. सकाळी सांगत होती मला ताई असं वाटत नव्हतं. अजून शिकणारी माझी संस्थेतली विद्यार्थी शिकते. अजून मी कीर्तन पाहिजे
आपल्या लेकराचं कौतुक आपणच केलं पाहिजे. बरेच जरी म्हणत असतील माहित कधी विचारता कीर्तनातच ध्यानात राहिलं तिथलं भाषण. सकाळी खाल्लेल्या माणसाची संध्याकाळी ध्यानात स्मरण शक्ती कमी होती सध्याच्या लक्षात राहत. असो ज्या वेळा आपण कथा श्रवण केली भगवान बोलले आपल्याचं इष्ट दैवत प्रभू रामचंद्र आणि प्रभू रामचंद्राचं इष्ट दैवत भगवान शंकर. भगवान बोले रथाचे सखा आहे. राम शंकराचे स्वामी आहे. राम भगवान शंकराचे सखा आहे. शंकर रामाचे सखा आहे. शंकर रामाचे स्वामी आहे आणि शंकरच रामाचे सेवक आहे. एकमेकांचे मालक पाहिजे. प्रभू रामचंद्र महादेवाचं भजन करतात आणि भगवान महादेव प्रभू रामाचं भजन करतात. तीच चरित्र कथा श्रवण करत असताना आपण सर्वात शेवटी काल कथा ऐकली. ज्या भगवान आणि सती माता कथा श्रवण करीत कोणाच्या आश्रमावरती कुठल्या क्षेत्रावरती नाशिक मध्ये पंचवटीवरती आणि तिथून पुढे अनकाई किल्ल्यावरती कुठे कथा ऐकली. कोणत्या महात्म्याच्या मुखातून कथा ऐकली. अगस्त्य महाराजांकडून प्रभू भगवान भोलेनाथ आणि सती मातेला कथा श्रवण केल्याबरोबर कथा ऐकून पूर्ण झाली पण मनामध्ये संशय निर्माण झाला. संशय कुठला? जो बाबा आणि माझ्या मालकाच्या पायावरती नतमस्तक होतोय, लोटांगण घालतोय, हा बाबा आहे कथा सांगणारे. संशय निर्माण झाला. तोच मनामध्ये संशय घेऊन कथा अतिश्रद्धेने श्रवण केली की नाही. ज्या वेळेला कथा पूर्ण झाली आणि सती माता भगवान महादेवाच्या सोबत निघाल्या, नाशिक या क्षेत्राच्या ठिकाणी पंचवटी जवळ आले पण नेमकंच सीता मातेचं मरण झालेलं. परीक्षा घेण्यात येतली का परीक्षा? नाही नाही स्वामी, परीक्षा नाही घेतली. कूलर लावा पडला माईक माया आवाज. प्रभु रामचंद्र भगवान की ज्या वेळा सती माता सीतेचं रूप धारण करून भगवान रामचंद्राची परीक्षा घेण्याकरिता परत आल्याच्या नंतर महादेवाच्या सती घेतली का परीक्षा? नाही. फरक एवढा झाला, परीक्षा घेतलीच नाही. तुम्ही लांब दर्शन घेतलं म्हणे आणि मी जवळ दर्शन घेतलं. तुम्ही दूरवरून दर्शन घेतलं, जवळ दर्शन घेतलं. ज्या वेळा खोटं बोलल्या आणि भगवान भोलेनाथांनी पत्नीत्वाचा त्याग केला. भगवान महादेवाला माहिती होतं जिने आपल्या इष्टदेवतेची परीक्षा घेतली, आता तिच्यासोबत आयुष्यभर पत्नीत्वाचा स्वीकार करून राहू शकत नाही. मग पत्नीत्वाचा त्याग केला पण तरी सुद्धा सती मातेला दुःख वाटू नये या गोष्टीची काळजी महादेवाने घेतली. कित्येक ग्रंथावरती चर्चा करत सती मातेला घेऊन भोलेनाथ कैलासावरती आले आणि कैलासावरती आल्याबरोबर भगवान महादेवानी मनोमय प्रार्थना केली, पत्नीत्वाचा त्याग केला आणि डाव्या बाजूला टाकलेलं आसन उचललं आणि समोर टाकल्याबरोबर सती मातेने
स्वतः समजून घेतलं, विचार केला. ज्या भगवान महादेवांनी स्वामींनी स्वतःच्या डाव्या बाजूचा आसन उचलून समोर टाकलं, याचा अर्थ पतित्वाचा त्याग केला. ज्या वेळेला सर्व देव देवतांनी जय जयकार केला, भगवान भोलेनाथ पत्नीला दुःख न होता, पत्नीला त्रास न होता, तुम्ही पतित्वाचा त्याग केला, काहीच न बोलता म्हणून प्रार्थना केली आणि फुलांचा वर्षाव केला. कित्येक ग्रंथाचं चरित्राचं ज्या वेळेला श्रवण करू लागले, कित्येक ग्रंथाची चर्चा चालू होती. पण इकडे जेव्हा पाहिलं भगवान महादेवाला समाधी लागली आणि समाधी लागल्याबरोबर एका वेळेला दक्ष महाराजाला प्रजापती, ते कसं त्याची सुंदर अशी कथा आहे. एका वेळेला भगवान भोलेनाथांनी ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्याकडे काम केलं होतं सृष्टीच्या निर्मितीचा आदेश. महादेवांनी चतुर्भुज रूप धारण केलं, ब्रह्मदेवाला दर्शन दिलं, सांगितलं तुम्ही या सृष्टीच्या निर्मितीला मला मदत करा. सृष्टी निर्मिती करा म्हटल्याबरोबर ब्रह्मदेवाने स्त्री आणि पुरुषांची उत्पत्ती केली, पण तरी सुद्धा कामना उत्पन्न होत नाही आणि स्त्रीची निर्मिती होत नाही, स्त्री पुरुषांची निर्मिती होत नाही. म्हणून काय करावं, कित्येक जीव निर्माण केले. त्यावेळेला कामदेवाकडे काम सोपवलं. भगवान ब्रह्मदेवाने 5 कामबाण तयार केले. 5 कामबाण तयार केले. सांगितलं जेव्हा मी स्त्री पुरुषांची निर्मिती करेल तेव्हा तुम्ही हेच 5 कामबाण त्यांच्यावर सोडा. जवळ ब्रह्मदेवाची माणसाने तिचं नाव संध्या आणि सप्तऋषी. 5 कामदेवाने विचार केला, हा प्रयोग सर्वात पहिले करायचा कोणावरती, तर सर्वात पहिले प्रयोग केला ब्रह्मदेवाच्यावर. कामबाण सोडले, कामना उत्पन्न झाली आणि ब्रह्मदेवाने स्वतःची कन्या मानस कन्याची संध्या आहे त्या संध्येकडे वाईट नजरेनं पहा. आणि तुम्ही पहा, बापानं मुलीकडे वाईट नजरेनं पाहणं म्हणजे अधर्म वाढतो. धर्म भगवान महादेवाचा दावा करू लागला, भोलेनाथ असा धर्म टिकून राहणार कसा? बापानं मुलीकडे वाईट नजरेनं पाहावं, भावानं बहिणीकडे वाईट नजरेनं पाहावं, योग्य नाहीये भोलेनाथ, तुम्ही काही करा. म्हणून भगवान महादेवाने रूप धारण केलं. त्रिशूळ फेकून मारणार ब्रह्मदेवाने मृगाचं रूप धारण केलं. सप्त ऋषींच्या अंगातून जो घाम निघाला त्या घामामधून पितराची उत्पत्ती झाली. मृगाचं रूप धारण केल्याबरोबर भगवान भोलेनाथाला त्रिशूळ फेकून मारला. मस्त बाजूला दडापासून मस्त बाजूला झाल्याबरोबर सर्व देवतांनी विनंती केली, भोलेनाथ काय सृष्टीच्या निर्मितीला मदत करायची म्हणून ब्रह्मदेवाकडे काम सोपवलं आणि सृष्टीचं चक्र चालणार कसं काय परत ब्रह्मदेवाला जीवजित करण्यात आलं, दडाला मस्त जोडण्यात आलं आणि परत ब्रह्मदेवाने विचार केला, माझा काही दोष नसताना हा त्रास मला सहन करावा लागला म्हणून मी सूड घेईल. ज्या वेळा संकल्प केला आणि ब्रह्मदेवाचे मानस पुत्र पहिला नारद आणि दुसरा दक्ष महाराज. ज्या वेळा दक्षाची निर्मिती केली, सांगितलं ब्रह्मदेवाने, दक्षा अरे तुला प्रजापती पद देतो पण मला या सृष्टीच्या निर्मितीमध्ये मदत कर. सृष्टी निर्मितीचा आदेश दिला म्हणून दक्ष महाराजांनी 20,000 पुत्राची निर्मिती केली. लक्ष्यपूर्वक अरण्यामध्ये पाठवले, जा म्हणजे करा, भगवंताची प्राप्ती करा आणि तिथून परत आल्याच्या नंतर तुमचं लग्न लावलं. 20,000 मुलांनी तप केलं. काही काळ तप करून परत निघाले तरी शनिवारी बाबांनी आढळलं. शनिवारी बाबा माहिती कधीच एका ठिकाणी थांबत नाही, कायम भ्रमंती चालू आहे. या ठिकाणाहून त्या ठिकाणी कायम आग लावण्याचं काम करतात. त्यांचं नाव काय? जोरात बोला, मला ऐकायला येतं. त्यांचं नाव काय? नारद. नारदांच्या आपल्या कंठामध्ये नामस्मरण आहे, नारायण श्रीमन नारायण नारायण